सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील देवपूर येथे सराफा व्यावसायिक विनय जैन यांच्यावर गोळीबार करून 3.5 किलो सोने लुटणाऱ्या थरारक प्रकरणाचा अखेर उलगडा झालाय। कोणताही ठोस पुरावा नसताना स्थानिक गुन्हे शाखेने हजारो सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा मार्ग काढलाय। तपासात आरोपी मूळचे उत्तर प्रदेशातील असल्याचं समजताच पोलिसांनी तिकडे मोर्चा वळवलाय। तेव्हा ते प्रतापगड मधील एका तुरुंगात दुसऱ्या गुन्ह्याखाली अटकेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत मोहम्मद शहरयार खान आणि दिलशान शेख यांना दोघांना उत्तर प्रदेशच्या तुरुंगातूनच ताब्यात घेतलाय। त्यांच्याकडून 24.51 लाख रुपये किमतीचे सोने, गुन्ह्यात वापरलेली कार आणि एक गावठी पिस्तूल जप्त करण्यात आली आहे। आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून या टोळीतील इतर साथीदारांचा शोध घेतला जाते। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। दिनांक 23 जुलै 2025 संध्याकाळी 8 वाजेच्या सुमारास सावरकर पुतळा चौक, देवपूर, धुळे येथे एक दरोड्याचा प्रकार घडलेला होता। त्यामध्ये 3 इसम मोटरसायकलवर येऊन त्यांनी हवेत फायर केला व सराफा व्यापारी यांच्याकडनं त्यांनी त्यांची काळी बॅग, ज्यामध्ये अंदाजे 3500 ग्रॅमचे सोन्याचे दागिने होते, असे त्यांनी लुटून फरार झालेले होते। त्या अनुषंगाने देवपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता। गुन्ह्याचा तपास करून आरोपी आणि मुद्देमाल रिकव्हर करण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक धुळे श्रीकांतजी धिवरे व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी तात्काळ पथक तयार करून आणि आरोपी अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा नेमणुकीचे पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे, राहुल सानप, आरिफ पठाण, पवन गवळी, देवेंद्र ठाकूर, मयूर पाटील आणि त्याचप्रमाणे कागदोपत्री कामकाजासाठी सतीश जाधव यांचे पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्याकामी त्यांना रवाना केले। हजारो सीसीटीव्ही फुटेज चेक करून आणि त्याच्यातनं आरोपींनी वापरलेले गाडी, त्यानंतर त्यांचे चेहरे निष्पन्न करण्याचा प्रयत्न करत असताना सदर आरोपी हे मुंबईच्या दिशेने पळाल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। त्या ठिकाणी टीम रवाना केल्यानंतर 2 आरोपींची नावं आम्हाला समजली होती, परंतु त्या आरोपींना एका मर्डरच्या केसमध्ये उत्तर प्रदेश पोलीस प्रतापगड येथे त्यांना जिल्हा प्रतापगड येथे घेऊन गेल्याची माहिती मिळाली। त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून सदर 2 आरोपी नामे मोहम्मद शहरयार मोहम्मद इब्रार व दिलशान इम्रान शेख या दोघांना तपासकामी धुळे येथे आणल्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन त्यांना सर्व टेक्निकल एव्हिडन्स दाखवून आणि त्यांच्याकडनं आम्ही आत्तापर्यंत 262.8 ग्रॅम सोन्याचे दागिने, त्याची बाजार मूल्य आहे 24.5 लाख रुपये, असे आत्तापर्यंत त्यांच्याकडनं रिकव्हरी केलेली आहे। त्याचप्रमाणे त्यांनी गुन्ह्यामध्ये वापरलेले पिस्टल व गुन्ह्यात वापरलेले 4 व्हीलर हे सुद्धा त्यांच्याकडनं आम्ही ताब्यात घेतलेले आहेत। तसेच अजून त्यांच्याकडे त्यांचे इतर जे साथीदार आहेत, इतर साथीदार व त्यांच्याकडे असलेले इतर दागिने हे रिकव्हर करण्याचे तपास सुरू आहे। धन्यवाद।